नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, ते पण ट्रिकने कशी करायची आणि कमी वेळेमध्ये कशी करायची हे आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो पहा, तुमच्या समोर मी स्लाइडवर एक उदाहरण आणलेलं आहे। ते उदाहरण आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत, म्हणजेच समोर जाणार आहोत। पहा मित्रांनो, आपल्याकडे काय उदाहरण आहे, 8 पूर्णांक वजा 2/9 असं आपल्याकडे एक उदाहरण दिलेलं आहे। बरोबर आपल्याला किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण जे आजपर्यंत पारंपरिक पद्धत करत आलोय, सोडवत आलोय, त्या पद्धतीने सोडवत आलोय, त्याच पद्धतीने मी तुम्हाला सर्वप्रथम सोडून दाखवतो आणि त्यानंतर ट्रिकचा वापर पण करून दाखवतो। मित्रांनो, आपण अशा पद्धतीचे गणित कसे सोडवतो, तर पहा, या 8 चा छेद काही नाही म्हणजे काय असतो, 1 असतो। आणि मित्रांनो, अपूर्णांकाची जेव्हा पण आपण बेरीज करता किंवा वजाबाकी करतो तर त्याचा छेद काय असला पाहिजे, समान असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे, सारखा असला पाहिजे। आणि या ठिकाणी आपल्याला जर छेद सारखा करायचा असेल तर तुम्हाला सर्वांना माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, या 1 ला 9 ने गुणावं लागेल। आणि जेव्हा आपण छेदाला एखाद्या संख्येनं गुणत असतो तर अपूर्णांकामध्ये आपल्याला अंशाला पण त्याच संख्येनं गुणावं लागेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 8 गुणिले 9 आणि छेद 1 गुणिले 9 असं आपल्याला मांडून घ्यावं लागेल। वजा 2/9 ला 2/9 जशास तसे लिहा। त्यानंतर काय करणार, 8 9 72 होतील, व छेद 9 1 9 वजा 2/9। आता छेद काय झाला, समान झाला, इक्वल झाला, सारखा झाला। तर मित्रांनो, आपण काय करणार, 9 ला 9 लिहिणार आणि वरी काय करणार, पहा, अंशामध्ये 72 - 2 म्हणजेच 72 मधून 2 गेले तर 70 आपल्याला मिळालं, म्हणजेच 70/9 असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। आता याला जर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल, कन्वर्ट करायचं असेल, याचं रूपांतर करायचं असेल तर मित्रांनो काय करतो आपण, तुम्हाला सर्वांना माहित आहे की 9 चा पाढा 70 येजेपर्यंत म्हणा किंवा 70 येत नसेल तर त्यापेक्षा अगोदरची संख्या, म्हणजेच आपण काय करतो मित्रांनो, पहा, पहिलं 9 ला 9 छेदामध्ये लिहून घेऊ, 9 7 63 म्हणून 7 हे आपल्याला काय सापडला, पूर्णांक सापडला, 9 7 63। तर मित्रांनो 70 मधून 63 वजा करा, उरतात 7 आणि हे या दिलेल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे। मित्रांनो, आपण जेव्हा परीक्षेमध्ये जातो, परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याकडं वेळ कमी असते आणि त्या कमी वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो एवढी लांब लचक आपण पद्धत जर करत बसलो तर आपले वेळ त्याच ठिकाणी आपला वेळ निघून जातो। आता याच गणिताला, याच प्रॉब्लेमला मित्रांनो, उदाहरणाला आपण जर ट्रिकने कसे सोडवणार आहोत ते पाहू। आता पहा, गणित आपल्याला काय सांगितलं, 8 पूर्णांक वजा 2/9 असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। बरोबर किती असं आपल्याला सांगितलेलं आहे, विचारलेलं आहे। मित्रांनो, आता याला ट्रिकने कसे सोडवायचे पहा। आपण अगोदर कोणती पद्धत पाहिली, पारंपरिक पद्धत पाहिली, आता ट्रिकने कसे सोडवणार आहोत ते आपण पाहणार आहोत। पहा काय करायचं मित्रांनो, जो आपल्याला पूर्णांक दिलेला आहे उदाहरणामध्ये, त्या पूर्णांकाच्या एक संख्या अगोदर, म्हणजेच एक घर अगोदरची संख्या घ्यायची, म्हणजे 8 च्या अगोदर आपल्याला कोण दिसतो, तर 7 दिसतो, म्हणून या ठिकाणी 7 सर्वप्रथम लिहून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो पहा, दुसरी स्टेप काय आहे, छेद व अंश, म्हणजेच अंश आणि छेद या दोघातला आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स बघायचा आहे, फरक बघायचा आहे, अंतर बघायचं आहे। मित्रांनो 9 आणि 2 म्हणजेच 9 मधून 2 काढा, उरतात 7 आणि जे उत्तर आलं 7 ते अंशामध्ये लिहून छेद हा जशास तसा लिहा आणि मित्रांनो उत्तर तुमच्याकडे आलं 7.7/9 आणि हे दोन्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उत्तर चेक करून पाहू शकता बरोबर आहेत की नाही। आणि प्रॅक्टिकल तुमच्या समोर दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या उदाहरणाला ट्रिकने केल्याच्या नंतर आपल्याला किती वेळ लागला आणि जे आपली पारंपरिक पद्धत आहे त्याने केल्याच्या नंतर
किती वेळ लागला हे तुमच्या समोर दृश्य आहे विद्यार्थी मित्रांनो. समोर पहा, आपण काय करू, आणखीन याच पद्धतीचं एक उदाहरण सोडून पाहण्याचा प्रयत्न करू. पण आता ते कशाने सोडवणार आहोत, ट्रिकने सोडवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पहा, जे आता यापूर्वीच्या गणितामध्ये मी तुम्हाला शिकवलेली आहे. आपल्याला काय दिलेलं आहे उदाहरण, 4 पूर्णांक वजा 2/5 असं आपल्याला सांगितलेलं आहे. जो पूर्णांक आहे त्याच्या अगोदरची एक संख्या म्हणजेच 4च्या अगोदर कोण असते, तर 4च्या अगोदर 3 असते विद्यार्थी मित्रांनो. किती असते, 3 असते. आता पहा, 4च्या अगोदर 3 आहे, तर विद्यार्थी मित्रांनो काय करणार, 3 घेतलं. मग आता काय करणार, दुसरी स्टेप तुम्हाला माहित आहे, अंश आणि छेद या दोघांचा जो फरक आहे तो आपल्याला लिहायचा आहे अंशामध्ये. म्हणजेच 5 मधून 2 गेले, 3 उरले, 3 या ठिकाणी लिहा, छेद 5 ला 5 जशास तसा लिहा आणि उत्तर तुमच्याकडे मिळालं विद्यार्थी मित्रांनो. काय मिळालं, 3.3/5. किती सहजरित्या आपण काढलेला आहे. परत एक उदाहरण पाहू विद्यार्थी मित्रांनो. पहा, तुमच्या समोर आणखीन एक उदाहरण आणलेलं आहे आणि हे उदाहरण दिल्याच्या नंतर मित्रांनो, शिकवल्याच्या नंतर मी तुम्हाला एक टिप देणार आहे, सूचना देणार आहे. आता पहा काय केलं, उदाहरण काय सांगते आपल्याला, 12 पूर्णांक, पहा 12 पूर्णांक वजा 3/13 असं आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो, जो पूर्णांक आपल्याला दिलेला असतो त्याच्या एक संख्या अगोदर आपल्याला घ्यायची आहे. म्हणजेच 12च्या अगोदर कोण असते, 11 असतो. 11 घेतलं आणि दुसरी स्टेप काय आहे, अंश आणि छेद या दोघांमधला डिफरन्स, फरक किती आहे, 13 मधून 3 गेले, 10. हे आपल्याला 10 कुठे लिहायचे आहेत, अंशात, आणि 13 जशास तसं छेद आपल्याला लिहून उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 11 पूर्णांक 10/13. हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला सूचना सांगणार आहे. सूचना पहा, ही ट्रिक जी आहे या ट्रिकचा आपण कधी वापर करू शकतो मित्रांनो, जर छेद हा अंशापेक्षा मोठा असेल तरच या ट्रिकचा आपण वापर करू शकतो. हे तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं होतं, हे लक्षात असू द्या. अंशापेक्षा छेद हा काय असायला पाहिजे, मोठा असायला पाहिजे. तर आपण या ट्रिकने असे उदाहरणं सोडू शकतो. समोर पहा, आपण समोर आता काय केलेलं आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज करत आहोत विद्यार्थी मित्रांनो. आता बेरीज करताना घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपण काय करू, आपल्याला पूर्णांक दिसत आहे 6, त्यानंतर पूर्णांक दिसत आहे 7 आणि या दोघांमध्ये बेरजेचं चिन्ह आहे. मग आपण काय करणार, उत्तर आता डायरेक्ट करू, कारण तुमचा बेस आता व्यवस्थितरित्या पक्का झालेला आहे. 6 आणि 7 किती होतात, 13. हे 13 या ठिकाणी आपण काय करू, लिहून घेऊ. त्यानंतर बेरजेचं चिन्ह देऊ. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो आपल्याला अपूर्णांक दिसत आहे 1/4 आणि दुसरा अपूर्णांक आहे 1/2. मित्रांनो, या दोन्ही अपूर्णांकामध्ये छेद सारखा दिसत आहे का, नाही. आणि छेद सारखा असेल तरच मित्रांनो आपण काय करू शकतो, बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. मग आता छेद जर सारखा करायचा असेल तर काय करावं लागेल मित्रांनो, याला 2 न गुणावं लागेल. मग आता तुम्हाला माहित आहे, छेदाला जर एखाद्या संख्येनं गुणत असाल तर अंशाला पण गुणा, त्याला सोडू नका, बरोबर आहे. मग आता काय करणार, पहा 1/4 ला 1/4, पहा विद्यार्थी मित्रांनो, अधिक, पहा याचा गुणाकार करून घेऊ, 1 2 2 भागिले, पहा 2 गुणिले 2 किती होतात, 4 होतात, बरोबर आहे. त्यानंतर 13 ला 13, अधिक ला अधिक. आता छेद आपला काय दिसत आहे, 4, समान, इक्वल. मग या ठिकाणी छेद जशास तसा लिहू आणि 2 आणि 1 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 3. या आपल्याला उत्तर काय मिळालं, 13 अधिक 3/4. याला आपण असं पण लिहू शकतो, 13.3/4. हेच या दिलेल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिस जर केला तर यापेक्षा सुद्धा तुम्ही लवकर करू शकता, सोडवू शकता. हे लक्षात असू द्या, हे लक्षात असू द्या. काय विद्यार्थी मित्रांनो, फक्त लक्षात ठेवायचं आहे, पूर्णांकाची पहिलं बेरीज करा आणि त्यानंतर छेद समान करून घ्या आणि अंशाची बेरीज करून छेद जशास तसा लिहा. विषय संपला विद्यार्थी मित्रांनो. समोर पहा, आपण आता काय केलं, थोडं उदाहरण वेगळं घेतलेलं आहे मित्रांनो. या उदाहरणामध्ये जर आपण गडबड केली तर नक्कीच हे उदाहरण चुकल्याशिवाय राहत नाही, हे मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता चुकते कसं हे मी तुम्हाला नंतर सांगेल. पहा आता काय करायचं, सुरुवातीला उदाहरण वाचून घेऊ. 18 - 5
आणि पुन्हा काय दिलं आपल्याला 2/9 असं दिलेलं आहे. मित्रांनो गडबडीमध्ये घाई गडबडीमध्ये आपण काय करतो, पहिलं पहा या ठिकाणी काय असते, प्लसचं चिन्ह असते, हे लक्षात असू द्या. घाई गडबडीमध्ये आपण काय करून टाकतो विद्यार्थी मित्रांनो, 18 मधून 5 गेले 13 राहिले आणि 13 अधिक 2/3 लिहितो. मित्रांनो हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग आता खरं काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता काय करणार, याला मी मांडून घेतो 18 वजा आणि असा कंस देऊन कंसामध्ये लिहिणार 5 अधिक 2/9 असं लिहून घेतो. आता काय करणार पहा विद्यार्थी मित्रांनो, 18 ला 18 या मायनस न हा पूर्ण कंस आपल्याला काय करायचा आहे, सोडवून घ्यायचा आहे. मायनस गुणिले 5 -5 मायनस गुणिले प्लस मायनस गुणिले प्लस मायनस, म्हणून या ठिकाणी -2/9. मित्रांनो आपण डायरेक्ट केलं होतं तर तिथं काय आलं होतं तुम्हाला माहित आहे, आता तुम्हाला समजेल समोर. पण पहा या ठिकाणी आपण असं करू, 18 मधून 5 गेले तर किती राहतात, 13 राहतात आणि -2/9. आता डायरेक्ट केलं होतं तर या मायनसच्या जागी काय आलं होतं, प्लस आलं होतं. मित्रांनो हेच गडबड होते आणि आपले मार्क्स कटतात, हे लक्षात असू द्या. आता याच्या नंतरची प्रोसेस काय तुम्हाला माहित आहे मित्रांनो, 13 हा आपल्याला काय दिसत आहे, पूर्णांक दिसत आहे आणि 2/9 हा पूर्णांक दिसत आहे. मग 13 पेक्षा एक संख्या लहान छोटी, 13 पेक्षा छोटी संख्या छोटी 1 न किती आहे, 12 असते. 12 आणि छेद व अंश या दोघातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स किती आहे, 9 मधून 2 गेले तर 7. हे 7 आपण अंशामध्ये लिहून छेद हा जशाच तसा लिहू आणि हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 12.7/9. समजलं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या असे प्रश्न चुकतात, त्यामुळं याला प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायला हवी. मित्रांनो गणित आपल्याला अवघड नाही, गणिताला फक्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर हे लक्षात असू द्या आणि आणखीन समोर आपण जाऊ. आता आपण थोडं मोठं उदाहरण घेतलेलं आहे आणि मित्रांनो उदाहरण जरी मोठं असेल तरी आपल्याला घाबरायचं नाही, आपल्याला ट्रिकने आपल्याला हळूवार पद्धतीनं याला सोडवायचं आहे. आता याला कसं सोडवता येईल पहा विद्यार्थी मित्रांनो. काय करणार, जे आपल्याला सुरुवातीला जे पूर्णांक संख्या दिसत आहेत त्याला आपण गोल करून घेऊ. पहा 5 3 7 आणि 4. आता मित्रांनो याची बेरीज वजाबाकी जे काय आहे ते करून घेऊ. आता पहा तोंडी उत्तर येते हो विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन नका घेऊ. पहा 5 आणि 3 या दोघांमध्ये बेरीजेचे चिन्ह आहे, 5 आणि 3 8, 8 आणि 7 या दोघांमध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे, म्हणजेच 8 मधून 7 गेले तर 1 उरला. लक्षात असू द्या 1 उरला, 1 अधिक 4, 4 आणि 1 होतात 5. म्हणजे सर्व पूर्णांकाची बेरीज वजाबाकी केल्याच्या नंतर आपल्याकडे उत्तर किती आलं, 5 आलं. एवढं समजलं. 5 अधिक जे काही अपूर्णांक आहेत ते याच्या बाजूला लिहून घेऊ. 1/6 अधिक 1/4 वजा, या ठिकाणी वजा आहे ना तर वजा 1/2 बरोबर आहे, 1/2 अधिक 2/3 सर्व लिहून घेतलं. आता थोडा विचार करा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला छेद समान दिसत आहे का, नाही. मग आता छेद समान करण्यासाठी अशा एखाद्या संख्येनं आपल्याला गुणावं लागेल, म्हणजे प्रत्येकाला छेद समान झाला पाहिजे. मग आता या 6 ला अशा कोणत्या संख्येनं गुणता येईल तर मित्रांनो या 6 ला 2 न गुणून बघा, 6 2 12. त्यानंतर या 4 ला 3 न गुणून बघा, या 2 ला 6 न गुणून बघा आणि या 3 ला 4 न गुणून बघा. मित्रांनो जर तुम्हाला माहित आहे जर छेदाला गुणत असाल, ज्या संख्येनं गुणत असाल त्याच संख्येनं आपल्याला अंशाला पण काय करावं लागते, गुणावं लागते. हे लक्षात असू द्या, कारण इथंच तर आहे विद्यार्थी मित्रांनो फार गंमत. पहा मी काय करणार, 5 अधिक पहा अधिक या ठिकाणी अंशाला 2 न गुणू, म्हणजेच 1 गुणिले 2 बे 1 बे 2 लिहून घ्या. त्यानंतर 3 न गुणत आहोत, 3 1 3 वजा 1 6 6 6 1 6 असं करा आणि अधिक 4 2 8 असं लिहा आणि या ठिकाणी भागिले प्रत्येकाचा छेद समान येत आहे म्हणून 12 ला 12 लिहून टाकू. एवढं समजलं मित्रांनो. आता काय करायचं पहा, 5 ला 5 अधिक पहा 2 आणि 3 किती होतात, 3 आणि 2 5,
5 मधून 6 वजा करा, जात नाहीत, मग 6 मधून 5 काढा, 6 मधून 5 गेले, 1 उरला, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो -1 आपल्याकडे उरलेला आहे. -1 अधिक पहा -1 अधिक 8. आता 8 मधून 1 वजा करा, 7 उरले, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. मित्रांनो प्लस घेतलात का, न घेतलात का, काही फरक पडणार आहे का, कुठलाच फरक पडणार नाही. म्हणून आपल्याला वरी उत्तर काय मिळालं मग आता 7 आणि भागिले 12 हेच या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो 5 अधिक 7/12 असं पण लिहू शकता किंवा त्याला असं लिहा 5.7/12 असं पण लिहू शकता आणि हेच या दिलेल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. मित्रांनो तुम्हाला ट्रिक पण समजून सांगितली, अशा पद्धतीचे काही उदाहरणं पण घेतले. एक सूचना देऊ इच्छितो की अशा उदाहरणांचा तुम्ही सराव करा, तुमच्या मनानं असे काही उदाहरणं घेऊन पहा, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट तर क्लिअर झालेलेच आहेत, फक्त तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. म्हणून मित्रांनो तुमच्या मनाने काही उदाहरणे घेऊन पहा आणि आपले लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करत चला विद्यार्थी मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेली जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करून घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.